नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या सुट्टीनंतर आज आपण नववा लेसन नववा धडा जो आहे आपत्ती व्यवस्थापन विज्ञानातला तो आपण सुरू करत आहोत. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपत्ती जी आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे आहे. म्हणजे भूकंप आहे, ज्वालामुखी आहे किंवा पूर आहे, येते लक्षात. तर हे जे आहे त्या आपत्ती आहेत आणि त्याचं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे की त्यामुळे आपल्याला जे होणारं नुकसान जे आहे ते टळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा जरा ह्या ठिकाणी की भूकंप म्हणजे काय आहे की भूकवचामध्ये अचानक पहा जरा, भूकंप जे आहे तर आता यामध्ये भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे याला आपण भूकंप म्हणतो. काही वेळ काय आहे, हादरे बसतात. भूकवचामध्ये काही कंपन होतं तर त्यामुळे जे आहे हादरे बसतात त्याला आपण काय म्हणतो, भूकंप म्हणतो. आता भूकंपामुळे हा भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो या साहजिक, यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात. आता भूगर्भामध्ये निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत व वरच्या पृष्ठभागावर, आतमध्ये आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांना पसरत असतात. नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. आता बघा, भूकंप नाभीच्या अगदी वर आणि भूपृष्ठावर असलेल्या बिंदूला केंद्रबिंदू म्हणतात. आता यामुळे जे आहे ते आता ह्याचा आपण जरा डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये बघू. पहा जरा या ठिकाणी. तर या ठिकाणी तर इथे जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. पहा जरा की इथे जे आहे त्या भूकंपाच्या लाटा ज्या आहेत त्या काय आहेत, ज्या आहेत भूकंपाच्या लाटा ह्या अशा गोल गोल दाखवलेल्या आहे सर्कलमध्ये. आणि भूकंप नाभी जे आहे त्याच्यावरती जे आहे ते काय आहे, भूकंपाचा केंद्रबिंदू. आलं लक्षात. तर आता बघूया आपण की यामध्ये जे आहे तर भूकंप नाभीच्या वरती जे आहे तर त्या ठिकाणी काय आहे, भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इपिसेंटर. तर आता पहा जरा की ज्या ठिकाणी जे केंद्रबिंदू असतो त्याच्या जवळचा भाग आहे, तीव्र स्वरूपाच्या लाटा आणि हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात. त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणजेच काय आहे तर तिथे सगळ्यात जास्त नुकसान होतं. तर ह्या ठिकाणी बघा, भूकंपाचे हादरे जे आहेत ते सौम्य आणि तीव्र अशा दोन प्रकारचे असतात. पृथ्वीवर जे विध्वंसक भूकंप होतात पण त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. का बरं आहे, तर आता ह्या ठिकाणी बघा, नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या निरीक्षणानुसार काय आहे, प्रत्येक वर्षाला जवळजवळ 12,400 ते 14,000 एवढे भूकंप होत असतात. परंतु हे भूकंप जे आहेत कसे असतात बाळांनो, सौम्य स्वरूपाचे असतात आणि त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही किंवा त्यामुळे जास्त नुकसान होत नाही. पण जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर भूकंप होतो तेव्हा मात्र जे आहे ते आपल्याला नुकसान जाणवतं. आता याच्यामध्ये बघा, भूकंपाची नोंद घेणारे यंत्र सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर असे म्हणतात. आता पहा जरा ह्या ठिकाणी इथे दाखवलेला आहे. बघा जरा, हा जो आहे तो काय आहे, सेस्मोग्राफ. हा जो आहे तो काय आहे, तो सेस्मोग्राफ आहे. इथे लक्षात. तर हा सेस्मोग्राफ जो आहे तो अशा प्रकारे उभे भूकंप मापक यंत्र किंवा आडवे भूकंप मापक यंत्र जे आहे ते इथे दाखवलेलं आहे. तर आता हे जे भूकंप मापक यंत्र म्हणतो किंवा त्याला आपण सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर असे सुद्धा म्हणतो, हे यंत्र आहे की ज्याच्या साहाय्याने आपण काय करतोय तर भूकंप मोजतोय. आता उदाहरणार्थ आपल्याला समजा एखादी वस्तू दिली आहे, त्या वस्तूचं आपल्याला काय करायचे, त्या ठिकाणी लांबी मोजायची असेल तर आपण काय करतो, पट्टीचा वापर करतो. बरोबर आहे ना. तर पट्टीचा जो वापर करतोय म्हणजे ते झालं यंत्र. आणि त्यानुसार जे आहे ते आपण कुठल्या तरी युनिटमध्ये म्हणजेच काय आहे, एककामध्ये आपण त्याचं मेजरमेंट करतो. मग आता हे जे आहे ते आपण मीटरमध्ये करतो. लेंथ जी आहे ती मीटरमध्ये किंवा आपण सेंटीमीटरमध्ये जे आहे ते मोजतो. मग त्याच प्रकारे जर आपल्याला भूकंप मोजायचा झाला तर भूकंप जो आहे तो आपण सेस्मोग्राफ या यंत्राच्या साहाय्याने मोजतो. आणि त्याचं एकक जे आहे ते म्हणजेच काय, रिस्टर स्केल ह्या एककामध्ये आपण काय करतो तर जे भूकंप जो आहे तो आपण मेजरमेंट त्याचं करत असतो. त्यानंतर बघा, भूकंपाची कारणे. आता भूकंपाची कारणे जी आहेत ते अनेक आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो आहे ते म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्यामुळे मोठ्या मोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण जो आहे, धरण बांधलं जातं त्यामुळे जमिनीवर जे आहे ते धरणांच्या पाण्याचा ताण पडतो तो आहे तो. त्यानंतर आहे खाणकाम. नंतर जे आहे ते जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या घेतल्या जातात. उदाहरणार्थ पोखरणमध्ये जेव्हा राजस्थान या ठिकाणी जेव्हा अणुचाचणी झाली होती तर अशा प्रकारच्या अणुचाचण्या ह्या होत असतात. तर यामुळे सुद्धा काय आहे तर भूकंपाचा कारणीभूत असतो. त्यानंतर बघा, भूपृष्ठावरून अंतर्गत
भागामध्ये पाणी झिरपते. आतील प्रचंड उष्णतेने या पाण्याची वाफ होते व वाफ कमकुवत भूपृष्ठातून. तर बघा ह्या ठिकाणी नेमकं काय होतं की समजा हे भूपृष्ठ आहे, तर भूपृष्ठाचे जे काही थोड्या प्रमाणामध्ये काय होतं त्या त्या ठिकाणी भूपृष्ठावर असलेलं पाणी जे आहे खाली झिरपत जातं. ते खाली झिरपलेलं पाणी बाळानं आतमधल्या उष्णतेने किंवा प्रचंड उष्णतेने त्याची काय होते वाफ होते. ते लक्षात, तर ही वाफ होते. आता ही वाफ जी आहे ती आतमध्ये जी तयार झालेली आहे ती बाहेर तर पडली पाहिजे व त्यासाठी ज्या ठिकाणी समजा या ठिकाणी कमकुवत असेल भूपृष्ठ, तर ती ही वाफ जी आहे इथून बाहेर पडते. येते लक्षात, तर तेव्हा सुद्धा काय होय काय काय आहे तर भूकंप होतो. त्यानंतर बघा भूकंपाचे परिणाम जे आहे, ते भूकंपाच्या परिणामामध्ये बघा मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होते, नंतर जैवविविधतेचे नुकसान होते आणि परिसंस्था धोक्यात येते. म्हणजेच निरनिराळे सजीव जे आहे ते काय आहे मृत्यू पावतात. नंतर नद्या नाल्यांचे प्रवाह बदलतात, शहरी भागामध्ये आग लागण्याचा जास्त धोका असतो आणि समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास सुनामीच्या लाटा आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच. समुद्राच्या तळाशी भूकंप झाला तर सुनामीच्या लाटा येतात आणि भूमिगत जलपातळी खालीवर जाते. तर हे जे परिणाम जे आहेत तर भूकंपाचे परिणाम आणि भूकंपाची कारणे हे तुम्ही आज व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहायचे. भूकंपाची कारणे कोणती आहेत आणि त्याचबरोबर भूकंपाचे परिणाम कोणते आहेत हे तुम्ही लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्याच्या अगोदर मी तुम्हाला भूकंप मापक यंत्र म्हणजे सेस्मोग्राफ म्हणजे काय, त्याचा वापर करण्यासाठी हे सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. धन्यवाद.